गुड इव्हनिंग सर्वांना. हाय फ्रेंड्स, माझं नाव सुरेश राऊत. मी वाळूज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहतो. कंपनीमध्ये काम करत असताना मला असं वाटलं की मी थोडी साक्ष म्हणजे टेस्ट म्हणे मी थोडी सांगावी माझ्याबद्दल. मी कोण आहे आणि मी कसा होतो अगोदर आणि आता कसा झालो. तर मी अगोदर असा होतो की ज्या वेळेला मी 2018, 19, 20पर्यंत मी कंपनीत काम करत राहिलो. लॉकडाऊन नंतर माझं जीवन बदललं. त्या घडीला असं वेळ झाला की मी कंपनीत जायचो, ड्युटी करायचो, घरी यायचो आणि मी चिंता करायचो की माझं जीवन असं का आहे, एखादं असं मोकळं सोडल्यासारखं, कुठल्याही प्रकारचा आधार किंवा शांती जीवनात का नाही आहे. किंवा मग जसं सत्यमेव जयते भारत आहे, भारतात चालतं, तर मग आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं सत्यता काहून चालत नाही. मी का असा राहतो या जगामध्ये, का मला असं दिसतं चोरी लबाडी, कोणी चोरी करतात, कोणी लबाड बोलतं, कोणी खोटं बोलतं, कोणी दारू पितो, मारामारी करतं, हे का चालतं सर्व. तर मग मी निश्चय घेतला की मला तर हे सगळं आवडत नाही, पण मी काय करायला पाहिजे मग याच्यापासून दूर राहण्यासाठी. तर मी एक वेळेस असं केलं की मोबाईलमध्ये मी यूट्यूब बघत असताना माझ्या मनात प्रेरणा आली की मी काहीतरी बघावं नवीन नवीन. बघत असताना माझ्यासमोर येशू देवाचा एक पिक्चर आला. तर तो पिक्चर मी सुरुवातीपासून बघायला सुरुवात केली. पिक्चर बघत असताना येशू देवाचा पिक्चर त्यात असं लिहिलं होतं की येशू ख्रिस्ताचं जीवन. तर मग मी ते बघितलं की कशा प्रकारे तो मूवी आहे. तो पूर्ण पिक्चर मी बघितला. 3 तासाचा पिक्चर होता. त्यामध्ये बघितलं मी की असला अशा देवाची मी कधीच पिक्चर बघितला नाही किंवा अशा देवाबद्दल मी कधी ऐकलंच नाही. हा येशू आहे तरी कोण. येशू देवाबद्दल मला मोबाईल फोन पिक्चरच्याद्वारे जास्त माहिती मिळाली, यूट्यूबच्याद्वारे. त्यानंतर मग मी बघितलं त्यामध्ये की पवित्र शास्त्र असं त्यामध्ये अनेक वेळाला नावाचा उल्लेख आला. मी म्हटलं पवित्र शास्त्र हे मिळतं कुठं, तर याला वाचून बघू आपण. कारण की ज्यावेळेस मी ख्रिस्ताचा पिक्चर बघितला तर माझ्या मनामध्ये प्रेरणा आणि एक आनंद आणि शांती उत्पन्न झाली की म्हटलं शांतीचा देव आहे. ख्रिस्ताचं जीवन मी बघितलं पिक्चरमध्ये की त्यांनी जन्म घेतला, आपल्या घरामध्ये राहिले, त्यानंतर ते रानामध्ये जायचे आणि प्रार्थना करायचे. मी म्हटलं हे प्रार्थना करून राहत होते, नंतर ते कुठं पण जायचे तर कोणी आजारी व्यक्ती भेटला तर ते त्यांच्यावरती हात ठेवायचे किंवा त्यांच्यासाठी त्यांना प्रार्थना करायची, त्यांच्यासाठी ते बरे होत होते. मी हा पिक्चर बघितल्यानंतर बघितलं शेवटपर्यंत की लोकांनी त्यांच्यावर दोष लावला. मग त्यांना क्रूस खांबावरती चढवण्यात आलं. मग ते म्हटले की जशी देवाची इच्छा माझ्या जीवनात आहे तशीच हो. मग येशू ख्रिस्ताने स्वतःला अर्पण केलं आणि ते मरून गेले आणि पुन्हा ते क्रूसावरून पुन्हा ते मरून गेल्यानंतर परत ते तिसऱ्या दिवशी जिवंत झाले. असं त्या पिक्चरमध्ये बघितलं मी. आणि ते स्वर्गामध्ये जाताना अनेक लोकांनी त्याच्यामध्ये बघितलं. असं मी तो पिक्चर बघितला. त्या पिक्चरची हकीकत मी अशी बघितल्यानंतर माझ्या मनात आणखी उत्सुकता वाटली की मी देखील हा जसा सिनेमा बघितला आपण याच्यामध्ये तशी हकीकत दाखवली की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला, येशू ख्रिस्त पुन्हा जिवंत झाला, येशू ख्रिस्त स्वर्गात गेला. आणि अशा गोष्टी असं सगळं मी त्या चित्रपटात बघितल्यानंतर माझ्या मनात इच्छा झाली की मी त्यांचं ते शास्त्र आहे, धर्मशास्त्र ज्याला आपण पवित्र ग्रंथ म्हणतात, तर मग ते पवित्र ग्रंथ आपण वाचून बघू का त्यामध्ये हेच लिहिलेलं आहे का जसं यांनी पिक्चर बनवला आहे. मी त्याच्या शोधात लागलो. चित्रपट असं बघितल्यानंतर मी मोबाईलवरती बघितलं पिक्चर. त्यानंतर मला आवड लागली ख्रिस्ताची. मला चर्च माहिती नव्हतं, प्रार्थना काय माहिती नाही, काही नाही, किंवा कोणी मला काही जास्त सांगितलं नाही कुठल्या गोष्टी. तर मी त्यानंतर मोबाईलच्या अनेक ठिकाणी बुक स्टॉलला गेलो, बजाजनगरमध्ये, औरंगाबाद शहरामध्ये, आणि बघितलं की होली बायबल आहे का, बायबल आहे का. तर मला कुठं मिळालं नाही. कोणी पण जनरल स्टोअरवाले म्हणायचे की नाही आमच्याकडे बायबल नाही आहे, आमच्याकडे गीता आहे, दुसरं कुठले बी पुस्तक आहे, पण बायबल नाही आहे. तर मी म्हणायचं बायबल नाही आहे, मग हे तर असायला पाहिजेत ना, कारण की सगळं काही उपलब्ध आहे ना. बुक स्टॉलमध्ये पुस्तकं लय आहे तर त्यामध्ये सगळे पुस्तकं पाहिजेत, पण कुठं मिळालं झालं आहे मला.
भेटत नव्हतं. पण मग मी बघितलं की ऑनलाईनच्या पद्धतीमधून बघूया आपण. माझ्याकडं फ्लिपकार्ट होतं. मी फ्लिपकार्टना डाउनलोड केलं होतं. फ्लिपकार्टमधून बघितलं की त्याच्यामध्ये आहे का पवित्र शास्त्र. मग त्यामध्ये आले बरेच पवित्र शास्त्र सर्व. मग मी त्यात बघितलं की बायबल हे पवित्र शास्त्र, त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा इतिहास लिहिलेला असेल आणि त्याच्याबद्दल ख्रिस्ताबद्दल लिहिलेलं असेल. तसं आपण पिक्चर बघितला तसं इतकं भारी वाटलं पिक्चरमध्ये की एकदम शांतिमय जीवन येशू ख्रिस्ताने जगलं. कुठल्या प्रकारचं भांडणं त्यांनी केली नाही, कोणाला मारलं नाही, त्यांनी कधी शिव्या दिल्या नाही. त्यांनी एकदम शांतिमय जीवन जगून त्यांच्यावर त्यांनी आरोप लावला, त्यांना देखील त्यांनी क्षमा केलं. आणि मग ते सगळं बघून मग मी मोबाईलमधून फ्लिपकार्टहून बायबल मागवलं. बायबल मागितल्यानंतर मी बायबल वाचायचो माझ्या रूममध्ये. मला चर्चबद्दल माहिती नाही. मी दररोज कामाला जायचो कंपनीमध्ये, दररोज बायबल वाचायचो, कामाला जायचो यायचो. तर मग एक दिवस असं झालं की मला वाटलं चर्चला पण जायला पाहिजे, कुठंतरी आपण बघूया चर्च कुठं आहेत का नाही. तर मी छावणीला चालले गेलो, कारण की छावणीमधलं चर्च मला माहिती होतं औरंगाबादमध्ये. तर मी तिथं गेलो छावणीमध्ये, आणि छावणीमध्ये गेल्यानंतर तिथं सकाळी 6 वाजता प्रेयर व्हायची. मग मी सकाळी 5ला गेलो. 5ला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रार्थना करायचो यायचो. तिथले फादर मला म्हणायचे, तू कुठला आहेस, तुला कोणी सांगितले इथे यायला, असं तसं. म्हणलं मीच आलो माझ्या मनाने. मग मी ते जायचो, प्रार्थना करायचो, ते माझ्यासाठी प्रार्थना करायची. मी जायचो यायचो. मग दररोज सकाळी मी 5 वाजता उठून कॅथोलिक चर्चला जायचो. 2-3 दिवसानंतर जायचो, रविवारी जायचो. मला एकदम आनंद वाटायला लागला, एकदम भारी वाटायला लागलं. मग मी ते जे पवित्र ग्रंथ आहे ते सुरुवातीपासून वाचायला चालू केलं बायबल. तिथं लिहिलं होतं उत्पत्तीपासून तरी 66 पुस्तकं आहे बायबलमध्ये. ते सगळे मी वाचन चालू केले आणि त्याच्यात बघितलं की माणूस कसा जन्म झाला, कुठून आला, कुठं जाणार आहे, त्याचं काय होणार आहे याबद्दल लिहिलं होतं. मग ख्रिस्त येशूचा जन्म त्याच्यामध्ये आहे ते बघितलं. मग मी ते वाचत वाचत गेलो. आणखी ते चांगलं वाटलं. तर मग मी विचार केला माझ्या जीवनामध्ये की मला पण ख्रिस्तासारखं जीवन जगायचं आहे, शांतिमय, आनंदमय, एकदम व्यवस्थित, कुणाला शिवी द्यायची नाही. जसं माझं अगोदरचं जीवन होतं, मी शिव्याबद्दल शिवी द्यायचो, कोणी मारलं तर मारायचो, कोणाला मी चोऱ्या बी करायचो. मी चोरी करत होतो कुठं पण, लबाड बोलणं, खोटं बोलणं, हे सगळं माझ्यामध्ये गुण अगोदर होते. तर तसं मी हे पवित्र ग्रंथ वाचलं बायबल. याच्यामधून मी चोरी करणं सोडलं, खोटं बोलणं सोडलं, शिवी देणं सोडलं, दारू पिणं सोडलं, मारपीट करणं सोडलं आणि चांगलं बोलायला मी शिकलो. आणि दारू व्यसन सोडलं, सिगरेट पिणं सोडलं. तर मी देशी दारू प्यायचो, देशी दारू माझी सुटली. म्हणजे मी निश्चय घेतला मनाने की मला बायबलच्या अनुसार जीवन जगणं आहे, ग्रंथाच्या अनुसार जीवन जगणं आहे. म्हणजे जेणेकरून मला पण ईश्वर माफ करल आणि माझी पण येशू ख्रिस्त आठवण ठेवल, मला पण आशीर्वाद देईल, अशी अपेक्षाने मी काय करायचो, हे पालन करायचो. त्यानंतर माझं जीवन थोडं थोडं बदलत गेलं. आणि 2021मध्ये माझ्या जीवनामध्ये एक असं घटना आली की माझ्या पोटामध्ये अपेंडिक्सचा प्रॉब्लेम होता. तर तो लहानपणीपासून होता, परंतु त्या दिवशी तो जास्त दुखायला लागलं. मी एकटा रूममध्ये होतो आणि मला तकलीफ व्हायला लागली आणि मी येशू देवाच्या नावानेच आवाज द्यायला लागलो. हालाकी माझ्या जीवनामध्ये अनेक देवाची नावं माझ्याकडे होते. मी सगळ्या ठिकाणी जायचो अगोदरपासून ना, शिर्डीला जायचो, तिरुपती वगैरे सगळे देव माझ्याकडे होते. माझे घरातले वाळूतला जायचे, त्यानंतर वेरूळला, इकडं तिकडं सगळ्या ठिकाणी जायचे. पण माझ्या मनात येशू देवाचं नाव आलं, कारण की मी ग्रंथ वाचत होतो आणि माझ्या मनात येशू देव बसला होता. कोणाच्या सांगल्यानुसार नाही, परंतु माझ्या इच्छानुसारच मी ते शोध सुरू केला होता. तर मग मी शोध सुरू करत असताना बायबलद्वारे येशू ख्रिस्ताला हाक मारत गेलो. प्रार्थना येत नव्हती मला. तर प्रभू येशूने मला मदत केली, माझं पोट दुखणं थांबलं. मग त्यानंतर मी ऑपरेशनसाठी गेलो घाटीमध्ये. डॉक्टरांनी सांगितलं तुमचं अपेंडिक्स आहे, ते फुटणार होतं, परंतु तुम्ही वाचले, बरं झालं लवकर आले. मग त्या दिवशी माझं ऑपरेशन सक्सेस झालं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर परत मी घरी आलो. परत मी येशू देवाला धन्यवाद दिला. खरोखर प्रभू येशूने मला जिवंत ठेवलं आणि वाचवलं, मदत केली, माझी प्रार्थना स्वीकार केली. घरच्या घरी प्रभू येशूने माझं तारण केलं. म्हणजे मृत्यूच्या द्वारात मी होतो, मृत्यूपासून त्या प्रभू येशूने मला वाचवलं आणि मला चांगला मार्ग त्यांनी दाखवला. त्याबद्दल मी येशू देवाला धन्यवाद दिलं की येशू देवाची कृपा माझ्यावर झाली. त्यांनी मला सत्याचा मार्ग दाखवला, त्यांनी मला जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांनी मला ह्या जगामध्ये प्रभू येशूनं
हे जीवन जगण्याचा एक उद्देश काय आहे हे देखील दाखवलं. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद करत जगत आहे. आणि त्यानंतर मग मी बायबल वाचताना रांजणगावमध्ये चर्च आहे शांतीनगरमध्ये, त्या ठिकाणी मी गेलो. त्या ठिकाणी पास्टर संतोष वाघमारे त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी अहमदनगरहून यायची, सेवा करायची. मी गेलो, तिथं बसलो, प्रार्थना ऐकलं, प्रार्थना केली. मग मला कळायला लागलं की खरोखर धर्मशास्त्रात जसं लिहिलं आहे तसंच हे लोक पास्टर लोक शिकवतात. आणि मग मी देखील त्या ठिकाणी जायचो, ऐकायचो, वाचायचो, बसायचो की जे लिहिलं आहे धर्मशास्त्रामध्ये ते वाचणं, त्याप्रमाणे जीवन जगणं, ते शिकवणं हे त्या ठिकाणी चालतं. तर त्याच प्रकारे माझ्या जीवनात बी मी काय केलं की एक निश्चय ठेवला की मला पण पवित्र ग्रंथाप्रमाणे जीवन जगणं आहे, पवित्र ग्रंथ वाचणं आहे, पवित्र ग्रंथ ऐकणं आहे, जेणेकरून मला पण हे चांगलं जीवन जगता येईल, सगळ्या प्रकारच्या नशेपासून दूर होता येईल, सर्व प्रकारच्या लबाडीपासून, भांडणापासून, चोरीपासून आणि सगळ्या प्रकारच्या खोटाड्यापणापासून दूर होईल. आणि जसं भारत सरकार आहे की सत्यमेव जयते, तसं मला पण एक सत्याने जीवन जगायचं आहे. जसं मग सत्य असलं तर ते जिवंत जगन, जीवन चांगलं राहील त्याचं. म्हणून जसं प्रभू येशूने जीवन जगलं सत्य, आणि सत्याने ते स्वतंत्रपणे जीवन त्याने जगलं, आणि ते स्वतः क्रूस खांबावरती मरण पावले, आणि ते पुन्हा मृत्यूतून जिवंत झाले आणि स्वर्गात गेले. तर हे त्यांचं सत्य मी बायबलच्या मध्ये वाचलं, मोबाईलमध्ये बघितलं, पिक्चरमध्ये, आणि मी स्वतः त्याचा अनुभव पण घेतला की खरोखर प्रभू येशू प्रार्थना केल्याद्वारे मला बरंच काही मिळतं. म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी देखील प्रार्थना करत राहिलो. डोकं दुखण्यासाठी, पोट दुखण्यासाठी, ताप आला त्यासाठी, किंवा शरीरावर कुठली जखम झाली त्यासाठी, कुठली चिंता समस्या आली त्यासाठी मी प्रार्थना करायचो. आणि खरोखरच मी चांगला होत गेलो, बरा होत गेलो. मग माझ्या जीवनामध्ये हाच उद्देश बनला की मी आता फक्त ख्रिस्ताच्या मार्गाने चालन आणि ह्या जगाच्या मार्गाने चालणार नाही. कारण की जग हे नाशाकडे जातं. कारण की जसं लोक जीवन जगतात परंतु त्यांचं जीवन त्यांच्या हातात नाही आहे. कारण की मनुष्य आपल्या इच्छेनुसार जन्माला आला नाही, आपल्या इच्छेनुसार तो मरणार नाही. म्हणून हे निश्चय हे मी बघितलं की पवित्र बायबलमध्ये लिहिलं आहे की मनुष्याला एकदा जीवन आहे, एकदा जन्म आहे, एकदा मरण आहे, एकदा त्याचा न्याय होणार आहे. मग ह्या प्रकारे मी देखील देवाला भिवून जीवन जगू लागलो. कारण की हे सत्य आहे म्हणून मी ओळखलं. कारण की मी अनुभव घेतला माझ्या जीवनामध्ये की खरोखर प्रभू येशू एकमात्र असा परमेश्वर आहे जो माणसाचं दुःख दूर करतो, दुःख आनंदात बदलतो. म्हणून आतापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. सर्वांना ह्या व्हिडिओद्वारे परमेश्वर सर्वांना आशीर्वादित देव, आणि सर्वांना समोर ही माझी साक्ष एक चांगल्या रूपात प्रत्येकाच्या मनात बसो की जेणेकरून अनेकांना प्रेरणा मिळेल की खरोखर येशू देवाबद्दल आपण माहिती घेतली पाहिजे. आपण गैरसमज न बाळगता पवित्र ग्रंथ वाचलं पाहिजे, त्याचा मूवी पिक्चर बघितला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ख्रिस्ताचं सत्य कळेल आणि आपण देखील स्वतंत्रपणे जीवन जगू. तरी सर्वांना जय हिंद.